त्यांची मला आज प्रकर्षाने आठवण होते. ते आज असते तर त्यांना मी जिल्हाध्यक्ष झालेली बघून त्यांना खूप आनंद झाला असता, कारण त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण शहरामध्ये काम करतो. पक्षाचं जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते एकसंघपणे करणं आणि पक्षाला त्या ध्येयापर्यंत नेणं हे आपलं काम असलं पाहिजे. हे आपले एक मोटो असला पाहिजे किंवा हे आपलं एक कार्यकर्तृत्व करत असताना हा उद्देश असला पाहिजे आणि हा हेतू ठेवला पाहिजे. असं करता करता तो स्पष्ट बहुमतात येईपर्यंत जो कालावधी गेलेला आहे त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे महत्वाकांक्षा या शेवटी राजकारणात काम करायचं म्हणजे माणूस खुर्चीसाठीच काम करतो, परंतु कार्यकर्ता जो असतो भारतीय जनता पार्टीला तो कुठल्याही गटातटाचा असता कामा नये. त्याला एकच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ह्याच छताखाली त्यांनी आलं पाहिजे आणि हाच मोठं ठेवला पाहिजे असं. त्यामुळे कार्यकर्त्याला बळ देणं आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आत्ता माझी आहे. मी नेता म्हणून हे काम केलं पाहिजे असं प्रत्येकाने ठरवलं तर हे सगळे विसरून आपण त्या निवडणुकीला आणि त्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकतो. पार्टी विथ डिफरन्स अशी आमची एक स्लोगन आहे की इतर पक्षांपेक्षा आमची पार्टी वेगळ्या पद्धतीने काम करते किंवा आमच्या पार्टीमध्ये महिलांना चांगल्या प्रकारे सन्मान दिला जातो. मग त्या कालावधीनंतर म्हणजे आम्हाला तिकीट नाकारण्यात आलं, म्हणजे आता तुम्हाला तिकीट देणार नाही असं सांगण्यात आलं. परंतु मला अनेक पक्षांकडून अशा संधी मिळाल्या की बाबा तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला महापौर करू, आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला निवडून आणू, तुम्ही काही करायची गरज नाही, आम्ही या सगळ्या गोष्टी करू. अशा इतर पक्षातून पण आला आणि अशा प्रकारच्या संधी आपल्याला नाकारल्या म्हणून आपण इतर पक्षामध्ये जाणं ही माझ्या बुद्धीला आणि माझ्या एकंदर इमेजला आणि माझ्या एकंदर तत्वामध्ये हे सगळं बसत नव्हतं. मलाही भविष्यकाळातही मी माझा कार्यकाल अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन जुन्या नव्यांचा संगम करून सगळ्या महिलांना, आमच्या युवकांना आणि आमच्या सगळ्या ज्येष्ठांना बरोबर घेऊन मी पार पाडेन अशी मला नक्की खात्री. अशा पद्धतीने कार्यकर्त्यांची निवड करून आम्ही महानगरपालिकेवरती 75पेक्षा जास्त नगरसेवक आत्ता आम्ही ध्येय ठेवलेलं आहे ते निवडून आणू शकू अशा प्रकारचं एक व्रत आत्ता आम्ही हाती घेतलेलं आहे. त्या धोरणानुसारच या महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता होतील आणि तरुणांना आम्ही जास्तीत जास्त संधी देण्याचा नक्की प्रयत्न करू. जेव्हा आपण महानगरपालिका टॅक्स घेते तेव्हा सुविधा देण्याचं काम आपलं आहे, पण ते आपण देत नाही. हद्दवाडीतले नागरिक फार शोषिक आहे अश्विनीताई, याचा विचार करून आपल्याबद्दल त्यांची सहानुभूती आहे असं समजून तरी महानगरपालिकेला जाग यायला पाहिजे आणि किमान त्यांनी एक दिवसाआड तरी पाणी पुरवठा शहर आणि हद्दवाड भागात द्यायला पाहिजे. तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून हे मी त्यांना इशारा देते की हे दिलं नाही तर भविष्य काळामध्ये हे नागरिक सुद्धा उठाव करतील आणि महानगरपालिकेकडे येतील आणि मी त्यांचं नेतृत्व करेन. पक्षाप्रती असणारं माझं प्रेम, प्रामाणिकपणा हे सगळं मी तुम्हाला अर्पण करते आणि तुम्ही जी आम्हाला शिकवण दिलेली आहे ती शिकवण आयुष्याच्या शेवटपर्यंत आम्ही अंगीकारू आणि तुम्हाला आणि तुम्ही जो निर्माण केलेला पक्ष आहे त्याला कोणत्याही प्रकारचा धब्बा लागणार नाही असं कार्य माझ्याकडून घडावं यासाठी तुमचे आशीर्वाद मी मागते. पक्ष जी संधी देईल ती आमदाराची खासदाराची नसली तरी पक्षाध्यक्ष होण्याची जी संधी दिली आहे मला त्याबद्दल पक्षाचं ऋण व्यक्त करते. नमस्कार रसिका हो, मी अश्विनी तडवळकर आणि BR न्यूज विशेषच्या आजच्या या सत्रामध्ये आपण भेटणार आहोत भाजपच्या शहर जिल्हा अध्यक्ष, अतिशय सक्रिय आणि राजकारणात गेल्या अनेक दशकांचा अनुभव असणाऱ्या आदरणीय रोहिणीताई तडवळकर यांना. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्यासोबत राजकारणातल्या अंतर्गतातला प्रवास आणि या पुढचा प्रवास कसा असणार आहे, विकासाच्या दृष्टीने नवीन नवीन आव्हानं कोणती असणार आहेत आणि शहराचं एकत्रीकरण किंवा मनोमिलन कशा पद्धतीने करायचं आहे आणि महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने झेंडा फडकवायचा आहे, हा सगळा प्रवास. रोहिणीताई नमस्कार. नमस्कार. नमस्कार अश्विनीताई. तुमचं BR न्यूज चॅनलच्या या BR विशेष कार्यक्रमात हार्दिक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. सर्वप्रथम BR न्यूजकडून, संपूर्ण परिवाराकडून आणि सोलापूरवासियांकडून तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. कारण सोलापूरच्या राजकारणामध्ये अतिशय मुरब्बी, अनुभवी आणि योग्य वेळ साधून योग्य तो मुद्दा मांडणाऱ्या चांगल्या नेत्या म्हणून तुमची एक ओळख आहे. आणि अगदी लहानपणापासून राष्ट्रीय सेविका समिती असो किंवा मग अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असो,
या सगळ्या मूळ पायातून तुम्ही या प्रवाहात आलेल्या आहात. पण तरीही रसिकांना कायम ही उत्सुकता असते की हे जे समोर दिसणारं व्यक्तिमत्व आहे ते किती छान आहे, किंवा त्यांचा जो मागचा प्रवास आहे तो कसा आहे, तर तो जाणून घेणं किंवा त्याच्यातून जी प्रेरणा मिळणं खूप महत्त्वाचं आहे. तर आम्हाला तुमच्या बालपणापासूनचा विद्यार्थी परिषदेपर्यंतचा आणि नंतरच्या राजकारणाचा प्रवास ऐकायला खूप आवडेल. त्याबद्दल तुम्ही बोलावं. धन्यवाद अश्विनीताई. आज BR न्यूज चॅनलच्या वतीने त्यांच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण मला आमंत्रित केलं, त्याबद्दल चॅनलचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे आत्ताचे पत्रकार संघाचे प्रमुख असलेले माननीय मनीष भैया केत यांच्या स्टुडिओमध्ये येण्याची आपण मला संधी दिली आणि आपण ही मुलाखत घेत आहे, त्याबद्दल चॅनलचे प्रथम धन्यवाद देते त्यांना. आज तुम्ही मला जो प्रश्न विचारला आहे की माझ्या बालपणापासून आणि आजपर्यंतचा प्रवास माझा कसा कसा टप्प्याटप्प्याने झाला. मी लहानपणी राष्ट्रसेविका समितीची कार्यकर्ती म्हणून, एक बाल स्वयंसेविका म्हणून काम सुरू केलं. शाळेत असताना हे काम करायची. त्यानंतर अखिल भारतीय शाळा संपल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम कॉलेज जीवनामध्ये सुरू केलं. ते साधारणतः 1983 पर्यंत, म्हणजे तो 77 पासूनचा 83 पर्यंतचा माझा प्रवास आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा 85चा प्रवास हा विद्यार्थी परिषदेचा कार्यकाल म्हणून मी काम सुरू केलं. त्यानंतर मी भारतीय जनता पक्षामध्ये विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना मी अनेक महाविद्यालयीन लढे, म्हणजे जो इंजिनिअरिंग कॉलेजचा लढा असेल, जे वसंतदादा पाटलांच्या साठी तो साखर कारखान्याचा लढा असेल, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाणांनी जे आपलं इंजिनिअरिंग कॉलेज त्यांच्याकडे कराडला नेलं, म्हणजे रणांगण गाजवायची जी सवय आहे किंवा जो काही स्वभाव आहे तो आधीपासूनच आहे. हो अगदी. आणि मेडिकल कॉलेजचं असेल, या सगळ्या प्रवासातून एक लढाऊ वृत्ती तयार झाली आणि विद्यार्थ्यांच्यासाठी काम करता करता मग विद्यार्थी दशा संपल्यानंतर मग तो भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते माजी महापौर आदरणीय किशोरजी देशपांडे यांनी आम्हाला राजकारणामध्ये काम करण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्याबरोबर मग आम्ही राजकारणामध्ये काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला युवा मोर्चाची चिटणीस म्हणजे माननीय माजी आमदार मेंगजी साहेब हे अध्यक्ष होते युवा मोर्चाचे आणि मी चिटणीस. अशा प्रकारे त्या कामकाजाला सुरुवात झाली. ती आज तागायतपर्यंत वेगवेगळ्या पदावरती काम करत असताना, म्हणजे मी सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचं काम जेव्हा सुरू केलं त्यामध्ये अशा छोट्या छोट्या पदावरती काम करत असताना मला 1992ला जेव्हा महिलांना 50% आरक्षण मिळालं तेव्हा मला पहिल्यांदा 92ला नगरसेवक होण्याची संधी मिळाली. आणि जेव्हा ती संधी मिळाली, मला ती संधी अचानक मिळाली. अचानक अशा अर्थाने मी म्हटलं की माझी डिलिव्हरी होऊन 4च दिवस झाले होते आणि मला मुलगी झाली. आणि मग जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती तुटली आणि मग आमचे खासदार माननीय वल्लाळ साहेबांनी सांगितलं की आता आपल्याला पर्याय नाही, भारतीय जनता पार्टीला आपल्याला इथे उमेदवार पाहिजे आणि उमेदवार पाहिजे असताना तुला इथे निवडणुकीला उभं राहायला लागेल. असं असताना मी निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर मतं मागायला न जाता तेव्हाचा तो वॉर्ड क्रमांक 15 माझ्या आजही लक्षात आहे. तिथे माझ्यासारख्या माझे पती रामचंद्र तडवळकर यांनी जे पक्षाचं काम आधीपासूनच सुरू केलेलं होतं त्यामुळे मला ही संधी मिळाली. आणि माझ्या वॉर्डातले त्यावेळेचे 200 कुटुंब जे आमच्याशी आजही जोडलेले आहेत, त्या 200 कुटुंबांनी माझ्यासाठी स्वतः जणू काही उमेदवारी आहेत अशा प्रकारे प्रचार करून मला तिथे पहिल्यांदा निवडून दिलं. त्यानंतर मी परत 2002ला, त्यानंतर 2012ला अशा प्रकारे 3 वेळा मी महानगरपालिकेमध्ये निवडून आले आणि त्यावेळेला मला वेगवेगळे पदं भूषवण्याची संधी मिळाली. विरोधी पक्ष नेता म्हणून 2012ला मी काम केलं. त्यावेळेला आणि आधी पण महानगरपालिकेचे विविध जे प्रश्न आहेत, मग तो पाण्याचा प्रश्न असेल, घाणपाण्याचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, दिवाबत्ती, त्याचबरोबर लोकांच्या ज्या अडचणी आहेत, मग तो हद्दवाडीतल्या भागातल्या असुविधांचा प्रश्न असेल आणि आजही पाण्याचा प्रश्न जो आहे तो 92 पासून सुरू झालेला आजही 2025मध्ये आजही तो कायम आहे. दुहेरी पाईपलाईनचा जरी आजच आपण पेपरमध्ये वाचलं असेल की दुहेरी पाईपलाईनचा विषय जरी झाला असला तरी अजूनही लोकांना 3 दिवसाआड 4 दिवसाआड पाणी देणार. म्हणजे या सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून आजही जे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांना आजही आपण देऊ शकत नाही. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आणि हे असताना मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकेवरती शासन केलं आणि आत्ताही महानगरपालिकेच्या निवडणुकीला
सामोरं जाताना हा प्रश्न अजूनही कायम आहे. या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकापर्यंत हा प्रश्न माननीय पालकमंत्र्यांनी आता हा आमचे जयकुमार गोरे भाऊंनी हा मनावर घेतलेला आहे आणि हा प्रश्न सोडवून लोकांना किमान 1 दिवसाआड पाणी द्यावं अशा प्रकारची रचना आपण आता करतोय. म्हणजे हा लोकांना पाण्याचा प्रश्न सुटला तर लोकांना पण हायसं वाटेल. पूर्वी सोलापूर महानगरपालिका गावठाण असताना दररोज पाणी सकाळ संध्याकाळ द्यायची, नंतर ती एकदा द्यायला लागली, नंतर 1 दिवसाआड झालं, नंतर 2 दिवसाआड, 3 दिवसाआड, असं करता करता आता आठवड्यातून एकदाच पाणी. अशा प्रकारची भीषण परिस्थिती, म्हणजे असं आपण म्हणतो की धरण उशाला आणि कोरड घशाला, अशा प्रकारची परिस्थिती आत्ता आहे. परंतु त्या परिस्थितीमध्ये बदल करण्याची आत्ता आमचे जे पालकमंत्री महोदय आहेत, त्याशिवाय शहरामध्ये 3 आमदार आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून या प्रश्नाचा उठाव धरून हा सगळा भाग आता सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत. असा माझा प्रवास आत्ता म्हणजे लहानपणापासून ते आत्ता या महानगरपालिकापर्यंतचा मी सांगितला. त्यानंतर ह्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास असा तू विचारलेस आत्ता, तर त्याबद्दल मी सांगेल की गेल्या म्हणजे 40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना वेगवेगळी पदं मी भूषवली. परंतु जेव्हा आता केंद्रामध्ये जेव्हा असं ठरवलं गेलं भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेत्यांकडून, माननीय आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या शासनातून आणि आमच्या कोर कमिटीकडून असं ठरवण्यात आलं की या वेळेला सगळीकडे महिलांना जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली पाहिजे. म्हणून जेव्हा माननीय मुख्यमंत्री आमचे देवेंद्र भाऊ फडणवीस, त्याचबरोबर आमचे आत्ताचे कार्याध्यक्ष जे आहेत माननीय रवींद्र भाऊ चव्हाण आणि आमच्या आत्ताचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांनी सगळ्यांनी ठरवलं की यावेळेला आपण प्रत्येक विभागामध्ये एका महिलेला ही संधी द्यायची. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला ही महिलाध्यक्षपदाची संधी माझ्या कामावरती आणि मी जे काम हां माझ्या कामावरती त्यांनी बघून ही संधी मला आत्ता देण्यात आलेली आहे. आणि मला खात्री आहे की हे माझं 3 वर्षाचं जे पद आहे, 3 वर्षाचा माझा जो कार्यकाल आहे, हो हा सगळ्यांच्या सहकार्याने, म्हणजे आमचे शहरातले आमदार असतील, माझ्याबरोबरचे सर्व पदाधिकारी असतील आणि आपल्यासारखे सर्व प्रिंट मीडिया आणि त्याचबरोबर हा जो तुमचे यूट्यूब चॅनल आहेत, वेगवेगळे चॅनल्स आहेत, तुमचं BR न्यूज चॅनल असेल, अशा सगळ्या माध्यमातून तुम्ही सगळेजण मला सहकार्य कराल आणि 3 वर्षाचा जो माझा कार्यकाल आहे तो निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या आणि माझ्या सगळ्या पक्षातल्या सहकाऱ्यांच्या सहकार्यांनी मी नक्की पार पाडेन अशी मला खात्री वाटते. मला सहकार्य हा शब्द म्हणल्यावरच एक मुद्दा बोलावासा वाटतो, तो असा की आत्ताचं भाजपाचं किंवा राजकारणातलं वातावरण आणि इस्पेशली भारतीय जनता पार्टीचं 40 वर्षापूर्वीचं आणि आत्ताचं वातावरण नेमकं काय बदललंय असं तुम्हाला वाटतंय, की कुठल्या गोष्टीची कमतरता जाणवतीये? कमतरता म्हणण्यापेक्षा पूर्वी जे भारतीय जनता पार्टीचं काम आम्ही करायचो तेव्हा फक्त पक्षामध्ये 2 खासदार होते आपल्याकडे. 2 खासदार असल्यापासूनची आज म्हणजे आपण जवळजवळ 400 पर्यंत पोहोचलोय आणि स्पष्ट बहुमतामध्ये केंद्रात सरकार आहे, आपलं राज्यात सरकार आहे महायुतीचं, आणि स्पष्ट बहुमतामध्ये येणारा जो काळ गेलेला आहे त्यामध्ये कार्यकर्ते येण्याची संख्या, कार्यकर्ते वाढण्याची संख्या, त्यामध्ये महिलांची संख्या, असं करता करता तो स्पष्ट बहुमतात येईपर्यंत जो कालावधी गेलेला आहे त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड संख्या वाढलेली आहे. आणि त्यामुळे महत्वाकांक्षा या शेवटी राजकारणात काम करायचं म्हणजे माणूस खुर्चीसाठीच काम करतो. राजकारणात यायची ही सत्ता मिळवण्यासाठी हे आमचं ध्येय पहिल्यांदा, आणि ते मिळवण्यासाठी जेव्हा आपण तोपर्यंतचा प्रवास करतो त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना ह्याच्यामध्ये इच्छा असणं स्वाभाविक आहे. त्यांना त्यामध्ये कोणाला नगरसेवक व्हायचं आहे, कोणाला महामंडळं पाहिजे आहेत, कोणाला वेगवेगळ्या कमिट्या पाहिजे आहेत. ह्या सगळ्यामध्ये असताना कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढणं हे साहजिक आहे. त्यामुळे आत्तापर्यंत मग त्यामुळं इतर पक्षातला पण फ्लो आमच्याकडे वाढले. जेव्हा आपण सत्तेकडे प्रवास करत असतो तेव्हा प्रत्येकाला अशी अपेक्षा असते की माझ्या पक्षात मला काही मिळत नाहीये. पण त्या काळी गटतटाचं राजकारण होतं का? एकाच पक्षाच्या छत्रीखाली उभे असताना, सगळे एका छताखाली असताना, हा तुझा गट, तो माझा गट किंवा हा माझा गट, अशी भावना त्या काळी होती का? तेव्हा आम्ही सगळेजण म्हणजे प्रमुख जे सांगतील तीच दिशा, असं अशी उद्देश होती तेव्हा, ती आता पाहायला मिळतात का? तेव्हा आम्ही माननीय अटलजी पंतप्रधान असतानाचं शासन पाहिलंय केंद्रामध्ये. तेव्हापासून ते आमच्या इथेपर्यंत माननीय गोपीनाथजी मुंडे यांची मला आज प्रकर्षाने आठवण होते. ते आज असते तर त्यांना मी जिल्हाध्यक्ष झालेली बघून त्यांना खूप आनंद झाला असता, कारण त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण
शहरामध्ये काम करतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं आणि त्यांचं जे बघितलं आम्ही की काम करताना कार्यकर्त्यांच्या शेवटच्या कार्यकर्त्याची ओळख ठेवून त्याच्या पाठीवर हात ठेवून काम करणं आणि कार्यकर्त्याला 10 हत्तीचं बळ देणं हे आमच्या नेत्यांनी केलेलं आहे. म्हणून आज आम्ही इथे उभे आहोत. मग ती जी जोडण्याची कला होती ती कुठेतरी कमी होत चालली आहे का? पक्ष वाढला तसं कार्यकर्ते आणि त्यांचे नेते ह्याच्यामध्ये पण अशा प्रकारची म्हणजे गटात स्पर्धा आणि हे वाढत गेली. तर पण आता हे आपण करणं योग्य नाही असं मला वाटतं. कारण आत्ता पक्ष जेव्हा महानगरपालिकाला सामोरं जातोय, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुका येऊन उभ्या टाकलेल्या आहेत. प्रत्येक माणसाचे स्वभाव वेगळे वेगळे असतात, प्रत्येकाचे गुण वेगळे वेगळे असतात. त्यामुळे मला एखादी गोष्ट तुमची पटत नसेल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट माझी पटत नसेल, परंतु पक्षाचं जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते एकसंघपणे करणं आणि पक्षाला त्या ध्येयापर्यंत नेणं हे आपलं काम असलं पाहिजे. हे आपले एक मोटो असला पाहिजे किंवा हे आपलं एक कार्यकर्तृत्व करत असताना हा उद्देश असला पाहिजे आणि हा हेतू ठेवला पाहिजे. शेवटी आपण वैयक्तिकरित्या कोणीही असू, मी आमदार असेल, मी अध्यक्ष असेल, परंतु कार्यकर्ता जो असतो भारतीय जनता पार्टीला तो कुठल्याही गटातटाचा असता कामा नये. त्याला एकच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ह्याच छताखाली त्यांनी आलं पाहिजे आणि हाच मोठं ठेवला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे गटातटाचं राजकारण जर आपण यामध्ये केलं तर ते अंतिमतः पक्षाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होईल आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, या निवडणुकांमध्ये ह्याचा फटका भारतीय जनता पार्टीच्या त्या कार्यकर्त्याला बसण्याची शक्यता जास्त आहे. जो आपल्याला आमदार करण्यासाठी, जो आपल्याला जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी, अध्यक्ष करण्यासाठी, मंत्री करण्यासाठी जो तळागाळातला कार्यकर्ता झटलेला आहे त्याला धक्का आणि ठेच पोचू शकते. त्यामुळे आपल्यामध्ये जर काही मतभेद असतील तर ते विसरून आपण आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला बळ देणं आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आत्ता माझी आहे. मी नेता म्हणून हे काम केलं पाहिजे असं प्रत्येकाने ठरवलं तर हे सगळे विसरून आपण त्या निवडणुकीला आणि त्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकतो असं मला वाटतं. प्रत्येक क्षेत्रात गेल्यानंतर महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभी केली जातात. कधी कधी असं म्हटलंही जातं की वशिल्याने केलं असेल किंवा मग असं केलं असेल. भले स्त्रीमध्ये गुणवत्ता असली तरी काही अंशी हे समाजात आपल्याला पाहायला मिळतं. पण मग राजकारणात येताना विशेष टिप्पणी असते की राजकारण चांगलं नसतं. म्हणजे लांबून बघणारे जे लोक आहे ते म्हणतात हे अत्यंत चुकीचं आहे, हे सगळ्याला मान्य आहे. पण आजही राजकारणात जाणाऱ्या महिलांच्या बाबतीत त्यांचा वावर कसा असावा, त्यांनी खरंच राजकारणात यावं का, आणि आलं तर त्यांनी काय तत्व अंगीकारली पाहिजेत, हे तुम्ही आम्हाला सांगू शकाल? राजकारणामध्ये येणं महिलांनीही चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण ज्या गोष्टी समाजामध्ये आपण म्हणजे एखाद्या गोष्टी करू शकत नाही किंवा कुठल्याही प्रकारची मदत न घेता आपण करायचं ठरवलं तर ते आपलं साध्य होऊ शकत नसतं. राजकारणामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक ओळख निर्माण करू शकतो स्वतःची. एक महिला म्हणून चांगल्या पद्धतीने काम करणं ही आपली एक स्वतःची आयडेंटिफिकेशन आपण तयार करू शकतो. आणि मग त्या तयारीने आपण समाजातल्या कुठल्याही घटकाकडे काम करत असताना गेलो तर मी एक रोहिणी तडवळकर ही भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती आहे ही जर ओळख लोकांच्या समोर गेली तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट देऊन वागवतात. आपलं जर काही काम असेल तर ते करतात. मग ते सरकारी ऑफिसमध्ये असेल, सामाजिक कार्यामध्ये असेल तर एक चांगल्या प्रकारे आपण ते काम उभं करू शकतो असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला की त्यांनी त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे काम करावं, कुठली तत्व अंगीकारावीत किंवा कुठलं आपलं व्यक्तिमत्व कसं घडवायला पाहिजे, तर एक आपण भारतीय जनता पार्टी ही पार्टी विथ डिफरन्स अशी आमची एक स्लोगन आहे की इतर पक्षांपेक्षा आमची पार्टी वेगळ्या पद्धतीने काम करते किंवा आमच्या पार्टीमध्ये महिलांना चांगल्या प्रकारे सन्मान दिला जातो. आणि हे खरंच आहे. हे माझ्या या निवडीवरून आपण सिद्ध करू शकतो किंवा म्हणू शकतो की भारतीय जनता पार्टीने ही एक सामान्य कार्यकर्त्यांमधून निवडून एक भारतीय जनता पार्टीला नेता बनवण्यापर्यंतच्या स्थितीला आज त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हे काम करू शकते असा त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आमच्या नेत्यांनी. म्हणूनच हे कदम केवळ शक्य झालं. महिलांनी अशा प्रकारे करायला पाहिजे की मी माझा वेळ त्याच्यासाठी दिला पाहिजे. पार्टीचे जे कार्यक्रम असतात मग ते सामाजिक कार्यक्रम असेल, राजकीय कार्यक्रम असतील किंवा निवडणुकीतले कार्यक्रम असतील, यामध्ये लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. शेवटी आपण असं म्हणतो की
ही आपण सर्वसामान्यांची पार्टी आहे ही. म्हणजे आपण त्यांच्यासाठी आहोत ही जाणीव दृढ हवी. पहिल्यांदा ठेवली पाहिजे. शिवाय आपण बोलताना किंवा आपण त्यांच्याबरोबर काम करताना आपण त्यांच्या बरोबरीने काम करत असलो तरी आपण त्या आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. आपण आपल्या कामामध्ये ते सिद्ध करून दाखवलं पाहिजे की ही मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती आहे. आपण आपलं बोलणं, वागणं, आपली कृती या सगळ्या गोष्टींवरती आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत ह्याची एक वेगळी छाप आपण निर्माण केली पाहिजे. आपण आपल्या मर्यादा सोडता कामा नयेत आणि ह्यामुळंच आपण पार्टी विथ डिफरन्स हे सिद्ध करून दाखवू शकतो. आणि आमच्या पक्षामध्ये मला खरोखरच अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमच्या पक्षामध्ये महिलांचा चांगल्या पद्धतीने सन्मान केला जातो आणि कार्यकर्त्यांच्या कडून सुद्धा अशा प्रकारची सन्मानाची, नेत्यांकडून सुद्धा अशा प्रकारची सन्मानाची वागणूक आम्हाला मिळते आणि त्यामुळंच आम्ही हे काम समाधानाने करू शकतो असं मला वाटतं. विरोधी पक्षनेत्यानंतर जवळपास तुमच्याकडे खूप अशी म्हणजे खूप अशी अवघड जबाबदारी नव्हती, पण तरीही तुम्ही सातत्याने पक्षामध्ये, पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये आणि ती मूठ बांधून ठेवण्याचं काम केलं. या सगळ्या काळामध्ये कुठल्या तत्वांचं आचरण केल्याचा उपयोग झाला असं तुम्हाला वाटतं, जे की आत्ताच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये ती भावना निर्माण होण्याची आवश्यकता आहे? म्हणजे मला तिकीट नाही मिळालं मी लगेचच दुसरीकडे प्रवेश केला, मला तिकीट नाही मिळालं तर मी लगेचच तिसऱ्या पक्षात गेलो, ही भावना वाढीला न लागता एकनिष्ठतेची भावना कशी जपावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? 2012 नंतर 2017ला आमची टर्म संपली. मग त्या कालावधीनंतर म्हणजे आम्हाला तिकीट नाकारण्यात आलं. म्हणजे आता तुम्हाला तिकीट देणार नाही असं सांगण्यात आलं. परंतु मला अनेक पक्षांकडून अशा संधी मिळाल्या की बाबा तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला महापौर करू, आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला निवडून आणू, तुम्ही काही करायची गरज नाही, आम्ही या सगळ्या गोष्टी करू, अशा इतर पक्षातून पण आल्या. परंतु जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो आणि राष्ट्रसेविका समितीचं काम करत असताना आपण पक्षाशी निष्ठ किंवा संघाशी निष्ठ असं आपण म्हणतो स्वतःला, आणि अशा प्रकारच्या संधी आपल्याला नाकारल्या म्हणून आपण इतर पक्षामध्ये जाणं ही माझ्या बुद्धीला आणि माझ्या एकंदर इमेजला आणि माझ्या एकंदर तत्वामध्ये हे सगळं बसत नव्हतं. त्यामुळं मी पक्षाचं काम करत राहिले आणि मला गेल्या 1.5 वर्षापूर्वी सरचिटणीस होण्याची संधी मिळाली. म्हणजे ही पक्षाने मला संधी दिली आणि त्यामध्ये मी माझं काम चालूच ठेवलं. आणि त्यानंतर जेव्हा असा विचार झाला की आपण महिलेला संधी दिली पाहिजे, आणि मला सांगायला अभिमान वाटतो की 22 लोकांना या शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी, म्हणजे निवडणूक म्हणत नाही आमच्या पक्षामध्ये, निवडणूक लोकशाही पद्धतीने निवडणूकच होते, परंतु जेव्हा असं विचारलं गेलं की तुम्हाला स्वतःला जर उमेदवारी दिली नाही किंवा तुम्हाला स्वतःला जर अध्यक्षपदाची संधी दिली नाही तर कोणत्या महिलेला संधी द्यावी, अशा प्रकारे जेव्हा म्हणजे विचारणा झाली तेव्हा राजेशजी पांडे आमचे निरीक्षक होत्या आणि नीताताई केळकर आमचे निरीक्षक होत्या. त्यांना सगळ्यांना 22 पैकी 20 जणांनी माझं नाव सुचवलेलं होतं. आणि त्यामुळं मला राजेशजी पांडे म्हणाले जाता जाता की ताई, आम्ही त्यांना विचारलेलं होतं की आम्ही कोणाला संधी दिल्या, तर 20 जणांनी तुमचं नाव घेतलेलं आहे, त्यामुळे बहुतेक तर ही संधी तुम्हाला मिळेल असं मला वाटतं, असं त्यांनी मोकळेपणाने माझ्याशी संवाद केला. याचं कारण असंच की तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपण त्यांच्यातलेच एक आहोत, नेतृत्व असलं तरी सोबत हातात हात घालून आपण पुढे जातोय, ही भावना देणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्त्याला, भारतीय जनता पार्टीचे माझ्या वेळेचे जे कार्यकर्ते होते त्यांना खूप आनंद झालाय की बाबा आपल्या एका बहिणीला, आपल्या एका मुलीला, आपल्या एका सहकार्यिणीला की चांगल्या प्रकारची संधी मिळाली आहे, म्हणून मला पक्षातून चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं. आणि मलाही भविष्यकाळातही मी माझा कार्यकाल अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन, जुन्या नव्यांचा संगम करून सगळ्या महिलांना, आमच्या युवकांना आणि आमच्या सगळ्या ज्येष्ठांना बरोबर घेऊन मी पार पाडेन अशी मला नक्की खात्री वाटते. अर्थात आता राजकारण म्हणलं की कुठला तरी गट नाराज असतो, कुठला तरी गट हॅपी असतो किंवा आनंदी असतो, तर त्याच्यामध्ये आव्हानं अशी होतात की संघटनात्मक पातळीवरती खूप नवनव्या समस्या निर्माण होतात. पण स्त्री एक मुळातच कुटुंब प्रमुख असल्यानंतर जशी सगळी एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न करते, तर ती तुम्ही निश्चितच कराल. पण सगळ्यात मोठं आव्हान आता तुम्हाला मनपाच्या निवडणुकांचं आहे आणि बराच कालावधी लोटलाय, लोकही खूप संतप्त झालेले आहेत, कारण का प्रशासन किती दिवस आणि किती लोकांपर्यंत पोहोचतं याचा काही अंदाज सांगता येत नाही. बऱ्याच नागरी समस्या आहेत, मूलभूत समस्या आहेत, तर या सगळ्याचं निराकरण करायचंच आहे. पण त्याचबरोबर महापालिकेत तुम्हाला तुमचा झेंडा हे फडकवायचा आहे सर्व अर्थाने. तर
त्यासाठी तुम्ही सगळ्यांची मोठ कशी बांधाल आणि काय नेमकं तुमच्यासमोर मोठं आव्हान असेल? आत्ता महानगरपालिकेमध्ये आमचे 49 नगरसेवक आहेत आत्ता. आणि या नगरसेवकांची तर आमच्याकडे आत्ता एवढी संख्या आहे. परंतु आत्ता आम्ही जे ध्येय ठेवलेलं आहे समोर ते स्पष्ट बहुमतात येण्यासाठी म्हणजे 75+. अच्छा. हां, आम्ही आता असं म्हटलंय की बाबा 75च्या पुढचे नगरसेवक आम्ही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे निवडून आणू. मग ते हे करत असताना संपूर्ण शहराचा विचार केला तर शहरामध्ये भरपूर प्रकारे पोटेन्शियल, शहरामध्ये कार्यकर्त्यांची आणि गुणवत्ता असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या पण चांगली आहे. युवकांची संख्या चांगली आहे, अधिक आहे. युवतींची संख्या चांगली आहे. आणि यामध्ये ज्या म्हणजे क्वालिफाईड लोक आहेत, राजकारणामध्ये म्हणजे कदाचित त्यांचं शिक्षण कमी असेल परंतु राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीने वॉर्डाचा धुरा सांभाळलेले कार्यकर्ते आहेत. आणि हे असताना अशा प्रकारे नक्की चांगल्या क्वालिटीचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीवरती निष्ठा असणारे कार्यकर्ते हा पहिल्यांदा क्रायटेरिया असेल. शिवाय इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे ज्याला तो वॉर्डामध्ये चांगलं काम करू शकतो किंवा ती वॉर्डामध्ये चांगलं काम करू शकते आणि भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठेने काम करू शकेल अशा पद्धतीने कार्यकर्त्यांची निवड करून आम्ही महानगरपालिकेवरती 75+, 75पेक्षा जास्त नगरसेवक आत्ता आम्ही ध्येय ठेवलेलं आहे ते निवडून आणू शकू अशा प्रकारचं एक व्रत आत्ता आम्ही हाती घेतलेलं आहे. कारण गेल्या म्हणजे जेव्हा सत्ता नव्हती, म्हणजे सत्ता होती आमची 2017 ते 2022 मध्ये, तेव्हा स्मार्ट सिटीचं काम झालं. होय. स्मार्ट सिटीच्या कामामध्ये आत्ता आम्ही परवा पाहणी केली तर स्मार्ट सिटीची मुदत संपली, म्हणजे त्यांच्या मेंटेनन्सची, त्यांच्या देखभालीची मुदत संपली. परंतु महानगरपालिकेने या सगळ्या गोष्टी ज्या स्मार्ट सिटीमध्ये झालेल्या होत्या त्याची देखभाल नावाचे काही प्रकार केले नाही. मग त्याच्यामध्ये हुतात्मा बाग असेल, पाण्याच्या व्यवस्था असतील, प्राणी संग्रहालय असतील, त्यानंतर होम ग्राउंड असेल, ह्या ज्या सगळ्या स्मार्ट सिटीतून केलेल्या गोष्टी आहेत सगळ्या, मग त्या वृक्षारोपणाच्या गोष्टी, ह्याचा कुठेही मेंटेनन्स नावाचा प्रकार महानगरपालिकेने अजिबात केलेला नाही. आणि त्यामुळे शहराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झालेली आहे. म्हणजे आज मुलांना आपण बघितलं तर साधं बागेत जायसाठी पण सोय नाही आहे. या सगळ्या गोष्टी, सगळ्याच गोष्टी चिल्ड्रन पार्क असतील, व्यायामाच्या गोष्टी असतील, शहराचं पर्यावरण असेल, ह्या सगळ्याच गोष्टी, शहराच्या मध्ये कचरा असतील, महिलांसाठी शौचालयाची सुविधा असेल, तर कुठेही सगळ्याच गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये अभाव आपल्याला आत्तापर्यंत दिसून येतो. परवा आम्ही पाहणी केली तेव्हा या गोष्टीचा सगळा उहापोह माननीय आयुक्तांच्या समोर केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला आता ॲश्युरन्स दिला की या सगळ्या गोष्टीचा मेंटेनन्स आम्ही करू, नीट सगळ्या गोष्टी सुधारू. परंतु या सगळ्या गोष्टी जेव्हा लोकल बॉडी असेल, जेव्हा त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणारा नगरसेवक नगरसेविका असेल, तेव्हा त्याला उठाव येऊ शकतो आणि त्यांच्यावरती कंट्रोल येऊ शकतो. थोडासा दबाव असतो आणि त्यांनाही वचक असते की बाबा इकडे असं झाले किंवा तिकडे तसं झालं, तेव्हा ते येऊ शकतात आणि सेवा देऊ शकतात. तुम्ही आत्ता म्हणल्याप्रमाणे तुम्ही ते सिद्ध करालच, त्याबद्दल आम्हाला शंका नाही. पण मला असं विचारायचं की नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी असणार आहे का? म्हणजे नव्या चेहऱ्यांना किती संधी मिळणार आहे? पार्टीने आता असं धोरण ठरवलेलं आहे की जेव्हा आपण महानगरपालिका किंवा नवीन आता तुम्ही आमदार बघितले असतील किंवा आत्ता ज्या निवडी झाल्या आमच्या मंडलाध्यक्षांच्या यांच्या, तर ते साधारणतः 35 वयापर्यंतच्या लोकांच्या निवडी आत्ता आम्ही केल्या. म्हणजे तरुणांना जास्तीत जास्त संधी देण्याचं पार्टीने आत्ता ठरवलेलं आहे. म्हणजे आत्ता जर आमचा नगरसेवक लहान वयाचा असेल तर तो पुढे 10 वर्ष 15 वर्ष चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. आणि त्याला एक युवकांना एक विजन आहे की बाबा अशा प्रकारचा विकास केला, आपल्या वॉर्डामध्ये या सुविधा दिल्या तर आपल्याला तो पळू पण शकतो चांगल्या पद्धतीने आणि नव्या माध्यमांचा वापरही करू शकतो. कारण आता सोशल मीडिया प्रवाह बदलला आहे. पूर्वीचा घरोघरी जाऊन जो काही प्रचार आपण करायचो तो अगदी बाजूला पडलेला आहे. अगदीच पदयात्रा वगैरे काढल्या जातात ना, दॅट्स अ बिग इव्हेंट म्हणूया आपण. पण तुम्हाला क्षणोक्षणी लोकांच्या टचमध्ये राहण्यासाठी काही रील्स म्हणा किंवा मग सोशल मीडियाच्या ट्विट्स म्हणा, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या द्याव्या लागतात. तर तरुणांना घेतल्यामुळे तो एक फायदा, आणि टेक्नोसेवी झालेले आहेत सगळे आता. त्यामुळे अशा लोकांना आणि सुशिक्षितांना आणि काही म्हणजे चांगल्या इमेज असणाऱ्यांना अशा प्रकारच्या लोकांना संधी द्यावी, अशा प्रकारचं एक धोरण पक्षांनी आता ठरवलेलं आहे. म्हणजे ज्याची इमेज चांगली असेल की या ज्या वॉर्डामध्ये हा विकास करू शकतो,
हा चांगल्या पद्धतीने स्वतःचं म्हणणं मांडू शकतो, हा सुशिक्षित आहे, अशा प्रकारच्या लोकांना किंवा या महिलांना आपण या मुलींना संधी दिली तर त्या चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकतील, चांगला संवाद साधू शकतील आणि या सगळ्या नवीन ज्या सुविधा आहेत त्या पण त्याचा वापर करून त्या लोकांसमोर सातत्याने येऊन त्यांच्या सूचनांचा आदर करून महानगरपालिकेमध्ये त्या मांडू शकतील. अशा प्रकारचं एक धोरण भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे आणि त्या धोरणानुसारच या महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता होतील आणि तरुणांना आम्ही जास्तीत जास्त संधी देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. विकासाच्या दृष्टीने एक भाजपच्या जिल्हा शहर अध्यक्ष म्हणून तर मी तुम्हाला विचारतेच, पण एक नगरसेविका तुम्ही पूर्वीच्या होत्यात, नगरसेविका, तर तुम्हाला स्वतःला असं काय वाटतं की हा मुद्दा जो आहे तो आपल्या सोलापुरात व्हायलाच हवा? जसं की दुहेरी जलवाहिनीचा विषय, मला वाटतं शोभाताई जेव्हा महापौर होत्या तेव्हापासून हे सगळं सुरू आहे. सो हा रतीब कधी संपणार आहे आणि कधी लोकांना खरोखर पाणी लवकर मिळणार आहे? किंवा मग विमानतळाचा मुद्दा सुद्धा बरेच वर्ष आपण रेट लावून धरला होता, तो आत्ता कुठेतरी कंप्लीट होत आलाय, पण तरीही म्हणावं तसं तितकं ते नाही आहे उपयुक्त. आता तुम्हाला सांगते मी की आता तुम्ही म्हणाल ते दोन्ही प्रश्न अत्यंत सोलापूर शहराच्या दृष्टीने जिव्हाळ्याचे आणि सगळ्या लोकांच्या मनातले प्रश्न आहेत. तुम्ही विमानाचा मुद्दा काढला, आत्ता उडान योजनेतून परवाच नवीन विमानाची सुरुवात झाली. आपले केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते या विमानाचं उड्डाण झालं आणि त्याच्यासाठी म्हणजे विमान सुरू व्हावं, विमानाच्या सगळ्या गोष्टीसाठी आपले माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सगळ्या गोष्टींची योजना पुढे नेली, निधी मिळवून दिल्याचं काम त्यांनी केलेलं होतं आणि उडान योजनेत बसवून मुरलीधर अण्णांनी हे काम केलं आणि आत्ता सोलापूर गोवा सुरुवात झालेली आहे. येत्या काही काळामध्ये सोलापूर मुंबई, सोलापूर तिरुपती, सोलापूर हैदराबाद, जिथे जिथे व्यापाराची क्षेत्र आहेत, सोलापूर बेंगलोर, जिथे सोलापूरमधून मोठ्या प्रमाणामध्ये जे पोटेन्शियल आहे सोलापूरचं, जी सोलापूरची मुलं आहेत ती बाहेर जाऊ नयेत आणि सोलापूर एक नुसतं पेन्शनरचं शहर राहू नये, याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत की सोलापूरमध्ये विमान आलं की वेगळे वेगळे उद्योग येतात, IT पार्क येतील आणि सोलापूरमध्ये अत्यंत हुशार मुलं मुली आहेत, ती मुलं बाहेर जाऊ नयेत आणि त्यांच्याच कुटुंबामध्ये राहावीत. अशा प्रकारचं त्यांना ते काम मिळवण्याच्या दृष्टीने, त्यांना व्यवसाय मिळवण्याच्या, सगळ्याच मुलांना नोकरी मिळेल असा म्हणजे असा हेतू नसावा, सगळ्यांनीच नोकरी करावी असंही ध्येय नसावं. चांगले व्यावसायिक होणं, चांगले उद्योजक होणं ही पण संधी त्यांना मिळायला पाहिजे, त्यांनी ती घ्यायला पाहिजे. प्रत्येकानेच नोकरदार होऊ नये. नोकरी देणारं होण्यासाठी म्हणून पण नवीन व्यवसायाची सुरुवात असेल तर अशाच दृष्टीने योजना करून सोलापूर शहरामध्ये विमानाचं पुन्हा आता आपण नवीन कॉन्ट्रॅक्ट करतोय आणि ते 1 ऑगस्टपासून साधारणतः माननीय मुख्यमंत्र्यांनी ती परवा मुरलीधर अण्णांना सांगितलं की त्याही गोष्टीचा पाठपुरावा चालू आहे आणि साधारणतः 1 ऑगस्टपासून ही विमानाच्या गोष्टी सुरू होतील पुढे. आणि दुसरी एक गोष्ट तुम्ही आत्ता म्हणाले की सोलापूर शहरामध्ये दुहेरी जलवाहिनीचा प्रश्न गेल्या म्हणजे शोभाताई असल्यापासूनचा तो पेंडिंग पडलेला नाही, त्याच्या आधीपासून आधीपासून जेव्हापासून आम्ही नगरसेवक होतो 2012ला. पण मला आठवतं ताईंनी असा उल्लेख केला होता, मी मागच्या एका प्रिंट मीडियात होते तेव्हा त्या म्हणत होत्या की या कालावधीमध्ये आपण ते काम पूर्ण करूच. मग तरीही इतका काळ गेला त्याच्यामध्ये, किती सोलापूर वाट पाहायला लागणार. नेमकं काय झालं की जेव्हा NTPC आपल्याला मदत करणार होते 250 कोटी रुपयाची आणि महानगरपालिका आणि शासनाचा निधी असं सगळ्यातून ते काम म्हणजे त्या तेवढ्या पैशामध्ये पूर्ण होणार होतं, परंतु जसा जसा त्याचा कालावधी पुढे पुढे जात गेला तशी तशी त्या दुहेरी जलवाहिनीची कॉस्ट वाढत गेली आणि 250-500 कोटीच्या वरून आज हजारो कोटी दिले तरी ते काम पूर्णत्वाला आलेलं नव्हतं. परंतु आत्ता शेवटचा टप्पा पूर्ण झाला आणि आत्ता आम्ही जेव्हा माननीय पालकमंत्री महोदय गेल्या 15 दिवसापूर्वी इथे आलेले होते, आता ते पाणी सोलापूर शहरामध्ये पोचलं. हां, आणि आत्ता या पुढच्या आठवड्यापासून, कालच आपलं महानगरपालिकेने पेपरला दिलेलं आहे की या पुढच्या आठवड्यापासून शहरामध्ये जो 6 दिवसाचा टप्पा होता हद्दवाढीमध्ये तो 4 दिवसावर आणि तो 4 दिवसाचा जो टप्पा होता तो 3 दिवसावर, म्हणजे एक दिवस आत्ता कमी करण्यात आले. परंतु आमचं म्हणणं असं आहे की एक दिवस म्हणजे शहरामध्ये आपण बघितलं तर शहरामध्ये आपण 6-6 दिवसाचं 5-5 दिवसाचं पाणी साठवून ठेवण्याची क्षमता प्रत्येकच घराला असेल असं नसते. म्हणून आमची अशी आयुक्त साहेबांना आणि आमच्या
पाणी पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्याला अशी विनंती आहे की 2 दिवसाआड तरी किमान हा टप्पा यावा आणि शहर आणि हद्दवाढ या भागामध्ये तुम्ही जर त्याच वेळेला तुम्ही हे जे करत असताना सायमल्टेनियसली निधी उपलब्ध करून देऊन शहराच्या हद्दवाढीतल्या टाक्या असतील, MBRच्या टाक्या वाढवणं असेल किंवा पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या लाईन्स असतील त्या प्रत्येकाच्या तिथल्या हद्दवाढीच्या भागामध्ये जर करून ठेवल्या असत्या आणि हद्दवाढ शहराच्या विजापूर रोडला, होडगी रोडला ज्या भागामध्ये होतीये त्या वेळेला त्या सुविधा करून ठेवल्या असत्या तर आज ही टंचाई त्या हद्दवाढीतल्या नागरिकांना सोसावी लागली नसती. ते टॅक्स पेअर आहेत. हो, अधिकार आहे त्यांचा. ते महानगरपालिकेचा प्रत्येक नागरिक हद्दवाढीतला असू दे, शहरातला असू दे, टॅक्स देतो. मग जेव्हा आपण महानगरपालिका टॅक्स घेते तेव्हा सुविधा देण्याचं काम आपलं आहे. मग ते आपण देत नाही. पण हद्दवाढीतले नागरिक फार सोशिक आहे अश्विनीताई, तुम्हाला सांगते की ह्या लोकांना आपल्याला हे मिळत नाहीये म्हणून आपण काही उठाव करावा, आपण करावं असं न करता आज तागात ते सोचतायत याचा विचार करून आपल्याबद्दल त्यांची सहानुभूती आहे असं समजून तरी महानगरपालिकेला जाग यायला पाहिजे आणि किमान त्यांनी 1 दिवसाआड तरी पाणी पुरवठा शहर आणि हद्दवाढ भागात द्यायला पाहिजे असं एक भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून मला स्वतःला वाटतं आणि नागरिकांच्या वतीने हे मी मांडतेय. तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून हे मी त्यांना इशारा देते की हे दिलं नाही तर भविष्य काळामध्ये हे नागरिक सुद्धा उठाव करतील आणि महानगरपालिकेकडे येतील आणि मी त्यांचं नेतृत्व करेन. ग्रेट. नाही हे पाहिजेच ना लोकांना, हे हवंय. खूप छान अशी मुलाखत झाली आणि खूप छान बोललात तुम्ही. जाता जाता एक संवेदनशील छोटासा प्रश्न विचारते. जर आत्ता तुम्हाला असं सांगितलं की अटल बिहारी वाजपेयीजी तुम्हाला बोलू इच्छितात तर तुम्ही त्यांच्याशी काय बोलाल? श्रद्धेय माननीय अटलजींना तुम्ही त्यांच्याशीच बोलताय असं आपण समजूया. मी पहिल्यांदा अभिवादन करेन आणि आम्ही त्यांना मनोमन त्यांच्याकडे बघून त्यांना नेता मानून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये कामाची सुरुवात केली आणि वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आजारपणामध्ये त्यांना आम्हाला भेटण्याची संधी दिल्लीला मिळाली आणि आम्ही म्हणजे जेव्हा ते आजारी होते तेव्हा आम्ही दिल्लीच्या कार्यालयाशी संपर्क साधला आणि त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना पाहता आलं त्यावेळेला, परंतु नंतर पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केली पण त्यांना तेव्हा ते अवस्थेत नव्हते. त्यामुळे त्यांनी विनंती केली अटलजी तुमच्या डोळ्यासमोर जसे आहेत तसेच तुमच्या डोळ्यासमोर ते राहू द्यात. आणि त्यामुळं अटलजींना जेव्हा आम्हाला आणि मला स्वतःला एक आनंद आहे की जेव्हा मी विद्यार्थी परिषदेच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली तेव्हा इथे अटलजी अधिवेशनासाठी आले होते आणि मग एक छोटी आठवण सांगते आणि मग मी अटलजींशी संवाद करेन. आणि तेव्हा मी माननीय अटलजी विश्रामगृहावरती दुपारच्या वेळेला विश्राम करत होते आणि गोपीनाथजी त्यांच्या खोलीच्या बाहेर उभे होते. मग मी माझे पती राम तडवळकर आणि आमचे नगरसेविका प्रमिलाताई पल्ली आणि त्यांचे मिस्टर शरद पल्ली त्यांच्या छोट्या मुलाला घेऊन आम्ही सगळेजण आमचा एक असा हट्ट होता की आम्हाला अटलजींच्या बरोबर फोटो काढायचा आहे. ते वयच तसं होतं की अटलजींच्या बरोबर फोटो काढायचा आम्हाला आणि एक क्रेज होती आणि आजही ती आहे. आणि आम्ही गेलो आणि विश्राम करत होते अटलजींचं वय तसंच होतं आणि त्यामुळे ते विश्राम करत होते. मग बाहेर आम्ही गोपीनाथजी म्हणले काय नाही आता काय काम आहे तुमचं, कशासाठी आलेत तुम्ही, तिथे भेटणार ज्यांना अटलजी तुम्हाला आत्ता परत येणारच आहे, तिथे अधिवेशनात भाषण करणार आहेत, तुम्ही आत्ता इकडे कशाला आलात. मग आम्ही म्हटलं की आम्हाला गोपीनाथजी एक त्यांच्याबरोबर फोटो काढायचा आहे. तर ते म्हणे नाही मग असं करूया जाताना आपण काढू, आता तुम्ही आत्ता काय गडबड करू नका इथे. पण आमचा आवाज आमची चर्चा माननीय अटलजींच्यापर्यंत आतमध्ये ऐकू गेली आणि त्यांनी विचारले की गोपीनाथ बाहर कौन है. हाँ ते म्हणाले की हमारे कार्यकर्ता है इधर के और आपके साथ में फोटो खींचना चाहते हैं. आणि सांगितलं अरे अपने ही कार्यकर्ता है तो अपने साथ में फोटो निकालना है उनको, तो आने दो उनको अंदर. क्या बात आहे. हां आणि अटलजींनी आम्हाला आत बोलवलं आणि माननीय अटलजींच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी फोटो काढले आणि तो एक अवर्णनीय आनंदाचा क्षण होता की आपण ज्यांच्याबरोबर काम करू इच्छित होतो, आपली ज्यांच्यावरती अटल श्रद्धा आहे अशा व्यक्तीला त्यांच्या सानिध्यात आम्हाला त्यांच्याबरोबर फोटो काढायला मिळणं ही आमची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. त्यामुळं माझ्या आयुष्यातला तो एक अत्यंत महत्त्वाचा क्षण होता आणि तो मला म्हणजे अनुभवता आला आणि त्याच्यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही. आणि दुसरा जो क्षण मला मिळाला तो परवा
जेव्हा मी भारतीय जनता पार्टीची सरचिटणीस होते, मी आत्तापर्यंत म्हणजे कधीही असा हट्ट केला नव्हता किंवा असं कुठेही पक्षाच्या नेत्यांना, आमदारांना असेल, पक्षाच्या अध्यक्षांना असेल, असं मी म्हणलं नव्हतं की विमानतळावरती त्यांना रिसीव्ह करण्यासाठी माझा पास काढा. परंतु यावेळेला मी अध्यक्षांना असं म्हटलं की मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही विमानतळावर कोणत्याही नेत्याला रिसीव्ह करण्यासाठी गेले नव्हते. तर आता माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई येत आहेत, तर त्यांच्यासाठी मला पास मिळेल का? तर मला ही आमच्या अध्यक्षांनी मागणी ऐकली आणि मला नरेंद्रभाईंना रिसीव्ह करण्याची विमानतळावरती संधी मिळाली आणि तो एक क्षण माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आला. आणि मी अटलजींना म्हणजे वंदन करू इच्छिते. आणि अटलजी, तुम्ही जेव्हा आमचे नेते होतात तेव्हा तुम्ही खासदार होतात तेव्हापासून तुम्हाला पंतप्रधान होण्याची जी संधी मिळाली आणि तुम्ही जे आम्हाला जो ठेवा देऊन गेलेला आहात, तुम्ही जी आम्हाला शिकवण दिलेली आहे की राजकारणामध्ये काम करत असताना जे प्रामाणिकपणा, जी निष्ठा पक्षावरती आणि जे काम आपण कराल आणि जे काम तुम्ही प्रामाणिकपणे करावं, निष्ठेने करावं आणि हाती घ्याल ते तडीच न्याल, याप्रमाणे तुम्ही हे काम आम्हाला जी शिकवण दिली ती मी शेवटपर्यंत, माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत, आता पक्षाचे अध्यक्ष म्हणून तर ते मी पार पाडेनच. मी माझी कामाची निष्ठा, पक्षाप्रती असणारं माझं प्रेम, प्रामाणिकपणा हे सगळं मी तुम्हाला अर्पण करते. आणि तुम्ही जी आम्हाला शिकवण दिलेली आहे ती शिकवण आयुष्याच्या शेवटपर्यंत आम्ही अंगीकारू आणि तुम्हाला आणि तुम्ही जो निर्माण केलेला पक्ष आहे त्याला कोणत्याही प्रकारचा धब्बा लागणार नाही असं कार्य माझ्याकडून घडावं, यासाठी तुमचे आशीर्वाद मी मागते, ते तुम्ही मला द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. क्या बात आहे, खूप छान. म्हणजे ही खरी कार्यकर्त्याची छबी आहे की तुमच्या डोळ्यात अगदी पाणी तरळून गेलं. ही जुनी आठवण होती, पण किती छान तो अलगद आनंद पेरला. खूप सुंदर मुलाखत झाली आणि येत्या काळासाठी आमच्या BR न्यूजकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुढच्या भेटीत मात्र आमदार खासदार झाल्यानंतर आपण भेटूया अशी शुभेच्छा देते आणि धन्यवाद. तुमचे आभार धन्यवाद. मानते. पक्ष जी संधी देईल ती आमदाराची, खासदाराची नसली तरी पक्षाध्यक्ष होण्याची जी संधी दिली आहे मला, त्याबद्दल पक्षाचं ऋण व्यक्त करते. सोलापूर BR न्यूज चॅनलच्या वतीने आज माझी मुलाखत जी घेतली त्याबद्दल न्यूजच्या अश्विनीताईंचे आणि मनीष भाई यांचे आणि तुमच्या सगळ्या माझ्या मुलाखत घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि प्रतिनिधींचे हार्दिक हार्दिक धन्यवाद. तुम्ही हे नागरिकांपर्यंत पोचवाल अशी अपेक्षा करते आणि आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि सर्व सहानुभूतीदार मतदारांना पुनश्च एकदा धन्यवाद. ही होती यंदाच्या निवडणुकांपूर्वीची अतिशय प्रभावशाली मुलाखत. आणि आता इथून पुढे आपण निवडणुकींचा वेध घेण्यासाठी दरवेळी वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना या ठिकाणी बोलवून त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे आणि विकासाच्या दृष्टीने सोलापूरला ते कुठे नेणार आहेत हे पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा BR न्यूज. धन्यवाद.